नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असतानाच शिवसेनेचे बंडखोर उमेदवार रावसाहेब खेवरे यांनी आज सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला. तालुक्याच्या अस्मितेसाठी मला निवडणूक रिंगणात उतरावे लागले. प्राजक्त दादा थांबले तरी नाना थांबणार नाही. विजय हा आपलाच होईल असे म्हणत खेवरे यांनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान राहुरी तालुक्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. विविध मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची रांग लागलेली पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत बंडखोर उमेदवार म्हणून खेवरे यांच्या सहभागामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच राहुरीतील पोटनिवडणूक ही केवळ राजकीय स्पर्धा न राहता अस्मितेची लढाई ठरत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. परंतु आम्ही दोघं जवळचे मित्र असल्यामुळं आणि मैत्री आमची अशी आहे की विधानसभेला मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. 2014ला माझी उमेदवारी मी डॉक्टर उषाताई तनपुरेंना दिली. कारखान्याला त्यांचं काम केलं, मार्केट कमिटीला त्यांचं काम केलं. 4-5 निवडणुका मी सातत्याने त्यांच्यासाठी लढलो, जीवाचं रान केलं. आणि मग एक निवडणूक त्यांनी माझ्यासाठी केली पाहिजे, त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली पाहिजे आणि 100% ह्या निवडणुकीत त्यांनी मला मदत केली पाहिजे. तुम्ही महाविकास आघाडीचे घटक असताना देखील का तुम्हाला अपक्ष उमेदवारी करावी? अपक्ष उमेदवारी मी याला मानतच नाही. मी तालुक्याची अस्मिता मानतो. मी तालुक्याच्या अस्मितेसाठी ही निवडणूक लढतो. मी याच्यात पक्ष वगैरे कुठलाही विषय नाही. माझा तालुका शेवटी काय आहे, काही जर संकट आलं तर पहिलं आपण आपलं कुटुंब पाहतो. मग माझा तालुका हे माझं कुटुंब आहे आणि संकट आलो म्हणून मी उभा राहिलो आणि तालुका आज माझ्याबरोबर ठामपणे उभा आहे. आता मतदार राजा कोणत्या विश्वासावर आता आपल्याला मतदान करणार? मी काय नवीन उमेदवार नाही. गेले 32 वर्ष मी जनतेच्या सेवेत आहे. अनेक आंदोलनाच्या माध्यमातून मी अनेक लोकांचे प्रश्न सोडवलेले. मी काय मुंबई पुण्याहून आलो आणि अचानक इथं उभं राहिलो. मला ह्या गावातील, ह्या तालुक्यातील, ह्या जिल्ह्यातील घर ना घर, खडा ना खडा मला ओळखतो. महिला मला ओळखतात, पुरुष मला ओळखतं, छोटे छोटे मुलं मला ओळखतात, तरुण मला ओळखतात, तरुणी मला ओळखतात. कारण हा माणूस जो झटला आहे तो स्वतःसाठी नाही, 32 वर्ष हा सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी ज्याला अडचण आली त्याच्यासाठी झटलेला मी माणूस आहे. मी अचानक काही निवडणुकीत उतरलो नाही. मी 32 वर्ष कष्ट केले आणि आज मला ही निवडणूक लढवायची नव्हती. दादानी माघार घेतली म्हणून नानाला पुढे यावं लागलं. कारण दादा जरी थांबले तर नाना थांबू शकत नाही. कारण माझा तालुका हा मला थांबवायचा नव्हता. माझ्या तालुक्याची अस्मिता मला थांबवायची नव्हती. म्हणून ही निवडणूक मी करतोय. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.